नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक. विद्यार्थ्यांची इच्छा होती की सर आम्हाला OCM चे जे मार्क्स आहे, जे कंटेंट आहे ते कोणत्या क्वेश्चनवर कसे कसे प्रश्न हे विचारू शकतात. तर त्यासाठी एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 चॅप्टर वाईज चॅप्टरचे गुण कसे काय असते किंवा कोणत्या चॅप्टरला किती गुण आहे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आज आपण प्रश्नपत्रिकेबद्दल चर्चा करूया. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघूया की कोणत्या याच्यावर कोणकोणते क्वेश्चन असतात. तर सर्वात प्रथम आपल्याला 8 क्वेश्चन येणार आहे. बोर्डच्या पेपरमध्ये 8 क्वेश्चन येणार आहे, क्वेश्चन नंबर 8 पर्यंत. त्यामध्ये सर्वात प्रथम प्रश्न क्रमांक 1 हा 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह असतो. या 20 मार्काच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 1A मध्ये सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स होऊ शकते. हे तुम्हाला 5 मार्कासाठी येऊ शकतं. सेकंड यामध्येच क्वेश्चन नंबर 1B मध्ये मॅच द करेक्ट पेयर्स. क्वेश्चन नंबर 1C मध्ये स्टेट वेअर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चुकीचं आहे की बरोबर आहे, ते पण तुम्हाला 5 मार्कासाठी येऊ शकतं. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 1A मध्ये फाइंड ऑड वन आउट हे सुद्धा तुम्हाला 5 मार्काला येऊ शकतं. असं जो मुख्य प्रश्न क्रमांक 1 होता त्यामध्ये 4 भाग येऊ शकतात आणि प्रत्येकाला 5-5 मार्क्स येऊ शकतात. म्हणजे असे 4 पंच 20 मार्काचा प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला येतोच. क्वेश्चन नंबर 2 बद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये टर्म अँड कन्सेप्ट असतात, जे तुम्हाला 6 दिलेले असतात. त्या 6 पैकी आपल्याला कोणतेही 4 एनी 4 कोणतेही 4 क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये आपल्याला सोडवायचं असतं. प्रश्न क्रमांक 3 बद्दल बोलायचं झाल्यास स्टडी द फॉलोइंग केस. यामध्ये 3 क्वेश्चन असतात. त्या 3 पैकी एनी 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्या क्वेश्चन नंबर 3 ला 6 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2 टर्म अँड कन्सेप्ट याला 8 मार्क असतात. क्वेश्चन नंबर 4 बद्दल बोलायचं झाल्यास डिस्टन्स बिटवीन, ज्याला आपण डिफरन्स बिटवीन म्हणतो, यापैकी याला 4 पैकी कोणतेही 3 क्वेश्चन यामध्ये सोडवायचे असते. याला 12 मार्क्स असतात. क्वेश्चन नंबर 5 बद्दल बोलायचं झाल्यास आन्सर इन अ ब्रीफ एनी 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. कोणतेही 2 आउट ऑफ 3 मधून, म्हणजे येणारे क्वेश्चन 3 राहणार आहे, सॉल्व्ह करायचे आपल्याला 2. यामध्ये मार्क्स राहतील आपले 8 मार्क्स. क्वेश्चन नंबर 6 बद्दल बोलायचं झाल्यास जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट. यामध्ये 4 क्वेश्चन दिले असतील, त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. याला मार्क्स असतात 8. क्वेश्चन क्रमांक 7 आन्सर द फॉलोइंग. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिले असतील, त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. याला 10 मार्काचा वेटेज आहे. सगळ्यात शेवटला प्रश्न आन्सर द फॉलोइंग. यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इथे आपल्याला यावर मार्क्स असतात 8. असा आपला OCM चा 80 मार्काचा क्वेश्चन पेपर बनतो. तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला सेकंड चॅप्टर, 4th चॅप्टर, 8th चॅप्टर यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण यामध्ये जास्तीत जास्त वेटेज आहे. जसं बिझनेस सर्व्हिसेस नावाचा जो 4था चॅप्टर आहे, त्यामध्ये टाइप्स ऑफ बँक, व्हॉट इज अ इन्शुरन्स, इन्शुरन्सचे प्रिन्सिपल, रोड ऑफ ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, हे हर वर्षी विचारलेले क्वेश्चन आहे, रिपीटेशन क्वेश्चन आहे. तसंच चॅप्टर नंबर 8 जो मार्केटिंग आहे, मार्केटिंग मध्ये 7PS वर वारंवार प्रश्न विचारतात की मार्केटिंग काय आहे, मार्केटिंगचे टाइप्स काय आहे, ते पण आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. तसंच डिफरन्स बिटवीन बद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला प्लॅनिंग कंट्रोलिंग, प्लॅनिंग कोऑर्डिनेटिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग यामध्ये काय डिफरंट आहे हे व्यवस्थित करून जायचं आहे. अजून डिफरन्स बिटवीन बद्दल बोलायचं झाल्यास BPO, KPO, LPO यामध्ये काय फरक असतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे.
टर्म अँड कन्सेप्ट मध्ये वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन, प्लॅनिंग, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, हे सुद्धा आपल्याला इथे करायचं आहे. अजून डिफरंट बिटवीन मध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, ट्रॅडिशनल बिझनेस, ई कॉमर्स, बीपीओ, केपीओ, एलपीओ, त्याच्यानंतर अजून कन्सेप्ट मध्ये पाहतो म्हटलं B2B, C2C, हे सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये करायचं आहे. इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.